आता दुसरा संपलक आहे, अधिकारी विषय प्रयोजन. तुम्हाला सांगता आलं पाहिजे, त्याचा अनुवाद करता आला पाहिजे. प्रयोजनाचा अनुवाद कसा केला, सिद्धी कशी करून दाखवली, प्रयोजनाची सिद्धी कशी केली, कोणी सांग. अरे कशी सिद्धी केली, काल सांगितली होती. काय मग पुढे सांगितली पाहिजे, आलं पाहिजे ना. एकालाही येत नाही त्यामध्ये, फक्त एक पोरगा बोलते, कोण तो, बाकी नसते पाहतात. आलं पाहिजे म्हणजे घरी जाऊन त्याचं काय केलं पाहिजे, फक्त एकच तेवढं बोलतो, बाकी सगळे आपले मौन सर्व अर्थ. असा असतो का पाठ, कसा असतो सगळ्याला सांगता आला पाहिजे. नाही तर मग विचारसागर झाला, कोणत्या तरंगात काय असते, 6व्या तरंगात सांगते 7व्या तरंगात. प्रयोजनाची सिद्धी विचारायला तर मला कोणी विचारसागर झाला तर त्याच्यातले दर्दी लोक विचारतात प्रयोजनाची सिद्धी कशी केली. अरे नाही, दुसऱ्या तरंगामध्ये अधिकारी विषय प्रयोजन आणि संबंध, आणि त्याच्यामध्ये कसं कर्माने मोक्ष होऊ शकत नाही, इतके विषय कोणत्याच तरंगात आहे. प्रयोजनाची सिद्धी कशी केली. पूर्वपक्ष आणि प्रयोजन म्हणजे काय तर सकल दुःखाची निवृत्ती म्हणजेच कारण सह जगन निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती अर्थात मोक्ष हेच परमप्रयोजन आहे. परंतु हे परमप्रयोजन अर्थात प्रयोजनाची सिद्धी होण्याकरिता अगोदर जगन मिथ्यात्व निश्चय म्हणजे जग हे आणि हे जगत आणि अहंकारादी जो बंध आहे तो वेष्टीदृष्ट्या आत्म्यावरती आणि समष्टीदृष्ट्या जगत हे ब्रह्मावरती अध्यस्थ ठरायला हवं, तरच काय होईल तर त्याची ज्ञानाने निवृत्ती म्हणता येईल. परंतु सांगितलंय पूर्वपक्षी दुसऱ्या तरंगात, अरे कोणा वेदातून आलेलं आहे, कशातून आलेलं आहे का नाही, हे लौकिकातून आला का वेदातून आला. मग जगन मिथ्यात्व निश्चय कोणी सांगितलं, वेद आहे. मिथ्यात्व म्हणजे प्रतितिकाली, मिथ्यात्व म्हणजे भ्रम. काय अर्थ होतो आहे का नाही मिथ्याशब्द. भ्रम म्हणजे काय, नसून दिसणे, याला काय म्हणतात. रज्जूवरती सर्प वाचतो, खरा आहे का भ्रम आहे. दृष्टांताने काय होतं, मग आपल्याला प्रयोजनाची सिद्धी करायची आहे, अधिकाराची सिद्धी केली, पुढे विषयाची सिद्धी केली, पुढे आणि कर्माने मोक्ष होत नाही, ज्ञानानेच काय होतं, हे या तरंगातला विषय आहे. तर एखाद्याने विचारलं म्हणलं प्रयोजनाची सिद्धी कशी केली नाही का, अरे आता काय तर सांगता आलं पाहिजे ना. प्रयोजन म्हणजे फल, फल म्हणजे मोक्ष, मोक्ष म्हणजे सकल दुःखाची निवृत्ती परमानंदाची, याला काय म्हणतात मोक्ष. तो मोक्ष कशाने होतो, ज्ञानाने. कोणत्याच लौकिक उपायाने दुःखाची निवृत्ती होत. मग साधन कोणतं सांगितलं वेदाने, जगन मिथ्यात्व. मिथ्यात्व म्हणजे काय, जे ज्याच्या ठिकाणी नाही ते त्याच्या ठिकाणी दिसणे, याला काय म्हणतात मिथ्यात्व आहे नाही का. त्यालाच अध्यस्त म्हणायचं, काय म्हणायचं. मग बंध काय ठरला पाहिजे अध्यस्त, तर ज्ञानाने काय होईल, तो बंध जर सत्य ठरला तर वेदांत शास्त्र संपलं सगळं. अध्यास निवृत्तीने सकल दुःखाची काय होते, मग अध्यास ठरला पाहिजे. अध्यास म्हणजे आहे ना, त्याचे प्रकार, कार्य अध्यास, पुढे पूर्वपक्ष, उत्तर पक्ष, मग कारणाभ्यास, पूर्वपक्ष, पुढे मग कर्मानेच काय होतो, मग त्याचा खंडन, कर्माने मोक्ष होत. कारण बंध सत्य नसून काय, मिथ्या बंधाची निवृत्ती कशाने घेते,
ज्ञानाने अधिष्ठानात ज्ञान झालं म्हणजे अध्यास्त पदार्थाची काय होते, मला काय मनाचं प्रयोजन काय आहे सिद्ध, असं 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 त्याचा अनुवाद करता आला पाहिजे. दोन चार पोरं बसायचे आणि त्याचं चिंतन करायचं म्हणजे मग ते पदरामध्ये पडते. बरं का, आता संपला तरंग. चारच विषय महत्वाचे आहेत त्याचे: अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. आता पुढे मग कोणता आहे? गुरुचं लक्षण. गुरुच्या लक्षणामध्ये श्रोत्रिय आणि असं, आणि त्याचे गुरुचं कर्तव्य कोणतं आहे? मग शिष्याकडून पूजा करून देणं हे कर्तव्य. मग कोणतं कर्तव्य आहे? अरे काल झालं ना, 5 प्रकारचा भेद काय करणे, संसाराचं, आणखी पुन्हा आत्म्याचं, सच्चिदानंद रूप ब्रह्माचं आत्मात्माने काय करून दिलं, हे गुरुजीचं काय आहे. मग तसं एक 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 चालत आलं. वाचा परिच्छेद क्रमांक 4. सद्गुरूंविषयी पुनः विचार. श्रुती वाक्यांचा सद्गुरूंच्या सहाय्या वाचून सद्बुद्धीने आपल्याशीच विचार केला तर त्यापासून आनंद होणार नाही. सद्गुरूंचे सहाय्याने विचार केला तरच निसंदेह परमात्मबोध होऊन परमानंद प्राप्त होईल. बरं, आता कोणी असं म्हणेल गुरुची काय आवश्यकता आहे, आमच्या उद्धाराकरता आम्हीच आपलं काय करून घेऊ, गुरुची आवश्यकता काय? मग त्याच्याकरता स्वबुद्धीने आम्ही वेदाचा काय करू? बीच में मेरा चांद भाई, गुरु कशाला पाहिजे? आमच्या बुद्धीने आम्ही काय करू? विचार. स्वबुद्धीने विचार जरी केला तरी उद्धार होऊ शकत नाही. त्याच्याकरता एक दृष्टांत दिलेला आहे, समुद्राचा दृष्टांत. मग समुद्रामध्ये पाणी आहे, मग किती पाणी आहे समुद्रात? हे विचारसागरात नाही तरी तुम्हाला सांगता येत नाही. अरे किती पाणी आहे. बरोबर आहे. ज्याचं मोजमाप करता येत नाही त्याला भरपूर म्हणतात. धरणातलं पाणी मोजता येते का? समुद्रातलं पाणी काय करता येत नाही. समुद्र कोणी भरला? अरे कोणी भरला? कुठं सांगता येते? समुद्राला कोणी पाणी दिलं काय? काय जाऊ दे, ईश्वराने दिला. सगळी सृष्टी कोण निर्माण केली? म्हणजे सगळी सृष्टी चालवण्याकरता सृष्टी निर्माण केली. मग तिला अंधारात काय काम होणार? त्याच्याकरता कोण निर्माण केला? गीतेत आहे ना, यदा आदित्य कथम तेजो. नाही कोणाचं आहे? गीता सांगते ना. आहे काय? रात्री प्रकाश देण्याकरता कोण निर्माण केलं? चंद्रमस्य त्यागनो. असं आहे. हे सगळे ईश्वर. पुढे 15 अध्यायामध्ये आहे ना तुमच्या, याचा सागर विचार त्याच्यामध्ये केलेला आहे. कशाकरता हे सगळं चाललं आहे? समुद्रातही पाणी आहे, पण त्या पाण्याचा काही उपयोग नाही. आहे का नाही? बरोबर. आपल्याला काय उपयोग आहे का त्याचा? शेतीला तरी उपयोग आहे का? मग कोणत्या पाण्याचा उपयोग आहे? धरणाच्या पाण्याचा. धरणात तरी पाणी कुठून आलं? अरे कुठून आणलं? नाही का? पुराण उत्तर नद्याने आलं. बरोबर आहे की उत्तर? इंद्राणीतलं पाणी कुठं जाते? उजनी धरणं. पण नदीत तरी कुठून आलं? मग आपल्याला उपयुक्त पाणी कुठलं आहे? ढगातून पडलेलं. ढगात तरी कुठून आलं?
पण कोणाच्या द्वारा आलं पाहिजे, त्याचं ज्ञान कोणाच्या द्वारा आलं पाहिजे. आपल्या बुद्धीने उपयोग करून काय उपयोग आहे? समुद्राचं पाणी कुठं पिण्याला उपयोगी पडते का? वाचत जा. ज्याप्रमाणे सर्व जगात नद्या, विहिरी, तलाव, झरे इत्यादिकात पाणी असते, ते सर्व मेघाद्वारा समुद्राचे आलेले असून ते प्यायल्यापासून सर्वांना आनंद प्राप्त होतो. असे असता जर कोणी साक्षात समुद्राचे पाणी पिऊ लागला तर त्यापासून समाधान होणे तर दूरच, पण तृषा निवृत्त न होता त्या खारट पाण्यामुळे त्याचे तोंड मात्र वाईट होते. तोंड काय होते त्याचं? तोंड कुठं वाईट होत असते? अरे पिऊशा न वाटणे असं म्हणा की अरे तोंड चांगलंच आहे की काय? तोंड वाईट कोणाला कशामुळे होते? तोंड वाईट पॅरालिसिस झालं म्हणजे होते. काय होते? पॅरालिसिस झालं म्हणजे अर्धा भाग जाते. वाईट शब्दाचा अर्थ मग उपयुक्त नाही. काय रे, समुद्रामध्ये पाणी भरपूर आहे पण ते लोकांच्या काय नाही. पण मुंबईला पाणी काय कमी आहे का? पण त्या पाण्याचा उपयोग होतो का? मग ते पाणी कोणाच्या द्वारा आलं पाहिजे? मग त्याचा लोकाला काय होतं? तसं ज्ञान वेदातलं कोणाच्या द्वारा आलं पाहिजे? आणि त्याचा शिष्याला काय होतं? स्वतःबुद्धीने विचार करून काम भागत. म्हणून गुरुजी काय आहे? त्याप्रमाणे वेदवाक्यांचा सद्बुद्धीने विचार, स्वबुद्धीने विचार करण्याची स्थिती होते. म्हणजे जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान न झाल्यामुळे त्यास जन्ममरणाची दुःखे भोगावी लागतात. स्वबुद्धीने जर आपण विचार केला तर तर्क अलीकडे नाही का? लोक स्वबुद्धीने विचार करतात. ईश्वर काय करीत नाही. त्याला विचारलंय जगत कसं उत्पन्न झालं? ते म्हणतात निसर्गवाद. कोणता वाद? मग तिथंच थांबतं ते. याच्यात गीतेमध्ये आहे की असत्यमाप्यतिष्ठं ते जगदावर. तुम्ही गीता शिकाल त्यावेळेला आहे. ईश्वरा वाचून जगत होत असते. कोणा वाचून? काहीतरी वेगळंच वळ असतं. कुंभारा वाचून कुठे जगत घडा होते का? मग बाई वाचून कुठे मुलं होत असते का? ईश्वरा वाचून कुठे जगत होते का? असत्यमाप्यतिष्ठं ते जगदाव अनीश्वरम अपरस्पर संभूतम किंमत काम आहे. घोडा अध्याय 16व्या अध्यायामध्ये 16व्या अध्यायामध्ये. म्हणून लोक निसर्गवादी लोक झालेले. निसर्गवाद समजते का? कारणापर्यंत पोहोचू शकत नुसत्या दृश्याला बोलणारे. कशाला बोलणारे? पण हे कारणापर्यंत पोहोचणे. कुठपर्यंत पोहोचलं पाहिजे? अरे आपल्याला काय वाटते? ढगच पाणी देतो. ढग पाणी देत असतो का? जड कुठं पाणी देते का? मग जगताच्या पुढाची कोणीतरी चेतन शक्ती असली. आपण म्हणतो बस बरोबर स्टेशनावर थांबले. लोकांना कुठं स्टेशनावर थांबत असते का? म्हणजे आरती बस स्टेशनावर थांबली. तिला कोणीतरी चालक असला. झाडाला कुठं अक्कल आहे का तिथं? अरे झाडाला कुठं अक्कल आहे का? मग कारणापर्यंत गेलं पाहिजे. कशापर्यंत? जीव ब्रह्मा ऐक्य ज्ञान होत नाही तोपर्यंत सकल दुःखाची निवृत्ती होऊ शकत. शंका. अहो, रामानुजाचार्य, मध्वाचार्य वगैरे थोर पुरुषांनी आपापल्या गुरूंद्वारा वेदवाक्यांचा विचार केला तरी त्यास जीव ब्रह्मैक्य ज्ञान न होता द्वैतनिश्चय होऊन ते मुक्तही झाले. अशी शंका. कशी शंका आहे? मध्वाचार्य, रामानुजाचार्य, निंबाळकाचार्य यांनी काय केला? वेदवाक्याचा काय केला? गुरुच्या जवळ अभ्यास केला. पण जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान न होता नाही द्वैत निश्चय झाला. कोणता निश्चय?
आणि ते द्वैत निष्ठ होऊन काय झाले, महाद्वैत निष्ठाची आवश्यकता काय अशी द्वैत निष्ठ होऊन इथे काय झाले, अंतविधा म्हणता अद्वैत निष्ठ झाला तर काय होतं, मग शंका आली का नाही. महाराजांनी द्वैत निष्ठेकडून वेदावरूनच केला. कुठून केला, कोणाच्या द्वारा केला, आमच्यातून मुक्त झाले की अंतविधाचा अद्वैत बोध झाला पाहिजे. काय झाला पाहिजे अशी शंका आहे. मग हे खरं का. असे असता सद्गुरूद्वारा वेदवाक्याचा विचार केला तर जीव ब्रह्मैक्य ज्ञान होऊनच अधिकारी मुक्त होतो, ऐक्य ज्ञाना वाचून होत नाही असे कसे म्हणता येईल. शंकाकार विचार करा. अद्वैत तत्वज्ञान झालं तरच काय होतं, मग रामानुज मध्व वगैरे कसे मुक्त झाले, त्याने ते अद्वैत बोध निश्चय केला की द्वैत बोध वेदांत शास्त्र खेरीज करून बाकीचे सगळे द्वैतवादी आहे, त्यांच्या मतामध्ये अद्वैत बोध नाही. फक्त शंकराचार्याच्या मतात काय अद्वैत बोध आहे. सुंदर शंका केली आहे बरं का. तुम्हाला कोणी विचारलं तर सांगता आलं पाहिजे ना. मग अद्वैत बोध हाच मुक्तीला काय आहे कारण आहे, आणि त्यांच्या मतामध्ये द्वैत बोध काय आहे. मग हे खरं का असा प्रश्न पडेल. समाधान. रामानुजादिकांनी ज्या गुरुपासून वेद पठन करून वेदांचे व्याख्यान केले तो त्यांचा गुरु वरील सद्गुरूंच्या लक्षणाप्रमाणे सद्गुरुपदास योग्य नाही. आपण लक्षण केलेलं आहे ना. मग कोणतं लक्षण केलेलं आपण, ब्रह्माचं आत्मत्वाने काय करून दिले असं ज्ञान म्हणजेच अद्वैत बोध. कोणता बोध असं तुम्हीच सांगता. आणि जर इकडे बघा तर ते लोक अद्वैतवाद ज्ञान न होतानाच काय होतात, मुक्त होतात. आहे का. कोणत्याही साध्याला साधन किती असते, एकच. दोन साधनं असू शकत, एकच साधन असते. मग अद्वैत बोध खरा का द्वैत बोध खरा. आणि शंका, द्वैत म्हटल्यानंतर द्वैताला किती ते दुःख येत असते. द्वैत असते ना, द्वैत हे दुःखाला कारणीभूत आहे. ठिकठिकाणी म्हणजे 12व्या अध्यायात गीतेमध्ये ठिकठिकाणी त्याचं काय केलं, द्वैत समजायचं. दोन भाऊ होते बा, अगदी रामलक्ष्मण मनाप्रमाणेच ऐकायचे, वागायचे, एक जीवाने वागत होते. पुढे काय झालं की ते त्याच्यातला एक भाऊ काय झाला, वारला. त्याची पोरं, दुसऱ्या भावाची पोरं. आता भावाने सांगितलं, म्हटलं आपण तुमच्या मुलाप्रमाणे आमच्या मुलाला काय करायचं, वागवायचं. मग पुढे काय झालं, कुठेतरी तो ग्रस्त गेला होता बा, आणि त्याला ऊस घेऊन आला. काय घेऊन आला, ते ऊस घेऊन आलं तर पोरच असतात ते दोन्ही पोरं काय, त्याची पोरं धावत आली आणि भावाची पोरं. ते काय झालं, ज्या भागाने त्याची पोरं होती ना त्या भागाने ऊसाचं असे कांडे करतात ना. मग भावाच्या मुलाच्या कडे चांगला ऊसाचा कांडा गेला. कोणता, वरचा भाग नाही, बुडाचा भाग गेला. स्वतःच्या पोराकडच्याकडे कोणता का भाग गेला, काय करे. मग त्याने काय केलं, असं केलं. समजते का, असं होतं ना. काय केलं, मग स्वतःच्या भावाच्या पोराकडे पानसट गेलं, स्वतःच्या भावाकडे, आपण मुलाकडे. आणि कोणी पाहिलं, त्याच्या भावाने पाहिलं. कोणी पाहिलं, लगेच मग जेवण बिवण झाल्यानंतर
सांगितलं. म्हटलं दादा, म्हणलं काय, माझ्यासमोर हिचे वाटते करून टाकले बरे होईल म्हणलं. अरे काय, कारण मी जर मेलो तर चांगले भाग तुझे पोराला देतील बाकीचे काय. आता काय गोष्ट कशाकरता सांगितली, अरे गोष्ट कशाकरता सांगितली. अद्वैत आला का नाही, द्वैत दुःखाला काय, अद्वैत. मग सगळे दर्शनकार लोक कोण आहे, द्वैती आहे. द्वैत हे द्वैत दुःखात भावम भवती असं म्हटलेलं आहे. पुढे तुम्हाला 5व्या तरंगामध्ये सांगा. म्हणून द्वैत म्हटल्यानंतर दुःख आणि अद्वैत म्हटल्यानंतर सुख. म्हणून आत्म्याचं अद्वैत रूपाने काय झालं पाहिजे, ब्रह्मरूपाने. कोणत्या रूपाने, वरील सद्गुरूंच्या लक्षणाप्रमाणे सद्गुरुपदास योग्य नाहीत, कारण पूर्वी संसारास मिथ्यात्व प्रतिपादन करून जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा उपदेश करणारा तो सद्गुरू असे सद्गुरू लक्षण केले आहे. आपण पाहिलं ना काल सद्गुरूच्या लक्षणामध्ये त्याने काय संसाराचा काय दाखवलं पाहिजे. आणखी 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 अरे ब्रह्माचं आत्मत्वाने काय करून दिलं पाहिजे, हे मुख्य आहे त्याच्यात. कोणतं, आपला आत्मा ब्रह्माहून काही नाही, भिन्न आहे, ब्रह्म परिच्छिन्न आहे का व्यापक आहे. मग आपला आत्मा जर ब्रह्मरूप असेल तर आपण परिच्छिन्न राहिलो का व्यापक झालो. अनुरयनो यातो कडा, शरीराने का बोधाने. गुरुची कृपा झाली म्हणजे त्याचं परिच्छिन्नत्व जाते, जीवपणा जाते. ब्रह्म या भावाला काय होतो, गीता सांगते ना तुमची. कोणत्या अध्यायामध्ये, अध्याय असते का गीतेला, अरे कोणत्या अध्यायात सांगितलं झाला की बघा. शीतप्रज्ञस्य का आवाज, बरं जाऊ द्या. इतका वेळ पाहिजे काय सगळ्याला उत्तर द्या. झाला ना तुमचा दुसरा अध्याय का व्हायचाच आहे. मग त्याच्यामध्ये आहे का नाही, पूर्णत्व प्राप्त झाल्यानंतर त्याची लक्षणं कशी असते, कसं ओळखायचं त्याला, त्याच्याकरता लक्षणाचा विचार दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला काय केलं सांगितलं. दुसरा तरंग संपला. पुढे साधनाचा विचार, कशाचा विचार. मग तिसऱ्या अध्यायामध्ये काय सांगितलं, कर्म सांगितलं. कोणत्याही साध्यता मिळवण्याकरता साधनाची काय असते, मग त्याचं साधन सांगितलं. तात्पर्य सर्व कशाकरता सांगितलं. द्वैत हे दुःखाला काय असते आणि अद्वैत हे सुखाला काय. मग हे संत महात्मे जे असतात ना, 12व्या अध्यायामध्ये नाही का, भक्त आता भगवंताहून वेगळा झाला, राहिला का तत्स्वरूप झाला. सेवही ज्ञानमभ्यासात, ज्ञानात करून लगेच मग अद्वैष्टात सर्व. ज्याची परमात्म्याशी ऐक्य झाले त्याची लक्षणं काय, मग अद्वैष्टात सर्वभूता आहे का. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतोष अनेकेत स्थिरमतील हे तो धर्मे अमृतमितम यदोक्तम सम्मच मम प्रिय. ठिकठिकाणी घेतलेलं 15 अध्याय निर्माण मम. अरे प्राप्त पुरुषाची लक्ष मानापमान स्तल्य मित्रारी भक्ती सर्व आरंभ परित्यागी गुणातीत. कोणत्या अध्यायात आहे, 14व्या अध्यायात आहे. पाठ करून टाकायची गीता. काय करायचे नाही म्हणलं, अजून संस्थेने सांगितलं नाही पाठ करा म्हणून.
संस्थेने सांगितलं तर पाठ करायचं, नाही तर काय सोडून द्यायचं. ते संस्था काय सगळं शिकवत असते का? काही जबाबदारी कोणावर आहे? आपल्यावर आहे. पुढे आणि ज्या अर्थी रामानुजादिकांचे गुरु प्रपंचात सत्यत्व आणि जीवब्रह्माचा भेद प्रतिपादन करीतात, त्या अर्थी ते वेदांतशास्त्रदृष्ट्या सद्गुरुपद प्राप्त होण्यास योग्यच नाहीत. जगताला काय समजतात ते? वेदांतशास्त्र काय समजते आणि काय समजतात? बरं, एक भाग. पहिली चुकी. दुसरी चुकी कोणती? जीव ब्रह्माचा काय मानतात? वेदांतशास्त्र. माझा गुरुच्या लक्षणात बसले काय? कारण संसाराचं काय कळून दिलं पाहिजे? मिथ्यात्व आहे का नाही? आणि काय सिद्ध करतात? सत्यत्व. आलं का नाही? दोन विषम आले ना. एक म्हणतो मिथ्या आहे आणि एक म्हणतो मग सत्य करा का? मग तुम्हाला विचारलं सत्य करा का मिथ्या करा? मग माणसाला प्रारंभी वाटत सत्य हेच बरोबर आहे काय? आणि पुढे कालांतराने वाटते युद्ध न करणं हेच बरोबर आहे कोणाला वाटत होतं. आणि पुढे मग शेवटी करिष्ये वचनांत. मग युद्ध करता काय झाला नाही का नाही? तेव्हा युद्ध न करण्याची भूमिका घेऊन अजून खाली बसला. कसा बसला? सगळे हातपाय हालत होते त्याचे. सिद्धांती मग आणि ज्यावेळेला ज्ञान झाल्यानंतर अरे असं खाली मान खालून बसला होता. बरं का? असं व्याकुळ झालेला होता. खाली मान घालून बसला होता. डोकं पायामध्ये असं अडकवून ठेवलं. आणि ज्यावेळेला ज्ञान झालं ताडकानं उठला. काय उठला आहे का नाही? नष्टो मोरा. जाऊ द्या. गीते म्हटलं तुम्हाला सांगितलं. तेव्हा हे कशा करता सांगितलं? वादी म्हणतो जगत सत्य आहे आणि वेदांतशास्त्र म्हणते जगत. पुढे विचारसागरात सांगायचं मिथ्या म्हणजे काय? 6व्या तरंगात 7व्या तरंगामध्ये त्याचा विचार करू. पुढे तसेच रामानुजादिकांचे मतात प्रपंच सत्य असून जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे असा मतात रामानुजाच्या जगत काय आहे? सत्य आहे. जीव ब्रह्माचा भेद आणि वेदांतामध्ये जगत मिथ्या आहे. जीव ब्रह्माचा अभेद सत्य आहे. पुढे असा सिद्धांत असल्यामुळे ते पुन्हा संसारासच प्राप्त होतील, मुक्त होणार नाहीत. हे बघा, या ज्ञानाने बरं का बंध निवृत्त होत नाही. आहे का? मग कोणत्या ज्ञानाने? अद्वैत तत्वज्ञान. त्याच्या योगाने काय होतं? मग बंध म्हटल्यानंतर जन्म मरण हाच तो बंध आहे. पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्माला यायचं, यालाच बंध मानतात. काय म्हणायचं नाही का? पुन्हा आईच्या उदरात जायचं. उदरातून बाहेर पडलं तर पाळण्यात झोपायचा आणि पाळण्यातच हुसकला तर ताटकीवर झोपायचा. तसा काही नियम आहे का? मग तेवढ्यावर काम भागते का? मग स्थूल शरीर जरी जाळलं तरी जीव मरत. कपडा बदलला म्हणजे शरीर बदलते का? मग आपला प्राण गेला निघून, मग का जीव मेला का? मग शरीरातून प्राण निघून गेला, शरीर जळते. काय जळते? आत्मा जसाच्या पुन्हा दुसऱ्या देहात जातो. वासांशी जीर्ण आहे. 15व्या अध्यायाचा आहे. जीव मरत नाही, दुसऱ्या देहात जातो. कोणत्या अध्यायात आहे? म्हणा की श्लोक. अरे दुसरा अध्याय आहे. मी विचारतो 15वा, तुम्ही सांगता दुसरा.
बासुंदी वाढ म्हणतो तर कडीच वाढ. पंधरा अध्याय बरोबर आहे ना. शरीरम यद वाप्नोति श्रोत्रम चक्षुस्पर्शनम कसा जातो तो उत्क्रामंतम सिद्धम वापे बेवडा हे कोणाला कळते का? 15 अध्यायामध्ये आहे ना. जरी आपण म्हणत असलो तरी त्याचा अर्थ काय झाला पाहिजे. मग शरीर मरत असते, जीव पुन्हा काय होतं, या देहातून त्या देहात. तुम्हाला कर्मामध्ये गेलं की सांगितलं की पुढे कोणत्या देहात जाईल काही सांगता येत. तो जडभरत राजा हरण्याच्या देहात गेला होता. कोणी कोणत्या देहात जाईल, अंडाच्या, जाराच्या, स्वेदाच्या, उद्भाच्या. मनुष्य देह मिळेल तसं काही सांगता येत. दुर्लभ मनुष्य देह एकदा गेला की पुन्हा मिळेलच. आता मागवता येईल. आणि तो किती दिवसा बहुता दिवसा फेरा. बर रोज आपण म्हणत असतो ना, कोणता आपण म्हणत असतो. जाऊ दे आपलं. म्हणून बंध निवृत्त होत नाही. द्वैत तत्वज्ञानाने बंध म्हणजे जन्म आणि मृत्यू. याला काय म्हणतात, पुनरपि जननम माझा बंध निवृत्ती करता कोणतं ज्ञान पाहिजे अद्वैताचं. प्रपंच सत्य असून जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे असा सिद्धांत असल्यामुळे ते पुन्हा संसारासच प्राप्त होतील, मुक्त होणार नाहीत असे म्हणणे ओघानेच प्राप्त होते. वेद प्रमाण न मानणारा तो अर्हत त्यासही जैन लोक गुरु मानतात. त्याचप्रमाणे शुद्रविद्या शिकवणारासही लोक गुरु समजतात. पण संसाराचे मिथ्यात्व सांगून वेदवाक्यानुरूप जीवब्रह्मैक्य प्रतिपादन करणाराशिवाय वेदांतशास्त्रदृष्ट्या दुसरा कोणीही सद्गुरुपदास योग्य नाही. बाकी पुष्कळ विद्या आहे की, पण ते व्यावहारिक गुरु आहे सगळे. काय गायन शिकवणार आहे सुद्धा, काय वादन शिकवणार आहे. हे सगळे कोणी आपण शाळेमध्ये जात असतो, गुरुजी शिकवतात. हे आपले काय आहे. पण सद्गुरू या पदाला मात्र अद्वैत बोध करणारा कोण. बाकीच्या विद्या आहे असे काही लोक आपले सहलीला निघाले, सगळे विद्वान लोक. 7 साल म्हटल्यानंतर चंद्रभागेवरती गेले. खूप पाऊस भरली होती नदी. नावा असतात, त्या नावेमध्ये आणि फेरफटका मारण्याकरता निघाले. आणि सगळे नावेत बसले. नावाडी नाव सुरू झाली. मग ते सांगायला लागले नावाड्याला. एक म्हणतो मी बॅरिस्टर आहे, कोणी म्हणतो मी वकील आहे, कोणी म्हणतो मी डॉक्टर आहे, कोणी म्हणतो मी प्राचार्य आहे, कोणी म्हणतो काय. मग कोणाला विचारलं, नावाड्याला विचारलं तू किती शिकलेला आहे. म्हणलं माझ्या बापाने शिकवलंच नाही. शिकवलं असतं ते एका कशाला वाहत बसलं होतं. म्हणलं एकाच्याला धंदा केला असता. म्हणलं असा कसा तुझा बाप. अरे मोरकट तुला ठेवलं, काही शिकवलंच नाही. म्हटलं तुझा बाप येडा दिसतो, पोराला काय ठेवलं, मोरका ठेवलं. हे बाबाचे कर्तव्य आहे ना, त्याला काय केलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. नाही तर ते काहीतरी करतं ते. म्हटलं तुझा बाप येडाच आहे की. म्हणजे चालले. म्हटलं आमचा बापच चांगला आहे की. पुढे ते नाव अर्ध्यामध्ये आली. खालून ठोस लागला. नावेला काय पडलं, त्या चित्रातून काय यायला लागलं. आणि ते पुष्कळ प्रयत्न केला नावाड्याने, पण ते शेवटची वॉर्निंग असते कुठेही.
आता म्हणलं नाव थोड्या वेळाने काय होणार, नाव बुडण्याच्या अगोदर तुम्ही उड्या मारा आणि पोहत पोहत आपले म्हणलं मारा की उड्या. मग सगळेजण म्हणायला लागले आम्हाला सगळ्या विद्या शिकवल्या पण पोहणं नाही शिकवलं. म्हणलं असा कसा तुमचा भाऊ गेला. तर मला पोहणं शिकवलं नाही. म्हणलं आता तुम्ही उड्या टाका का. मग त्यांनी म्हणलं आमचाच बाप शहाणा आहे तर आम्हाला काय शिकवलं. त्याने उडी टाकली परत बिघायला गेला. हे जे नाव खाली गेली हे वर आले पण घरी नेण्याच्या लायकीचे नाही राहिले. कुठं नेण्याच्या लायकीचे मस्त. मग कोणती उपयोगी विद्या पडली. तिथे बाकीच्या विद्येचा उपयोग झाला का. मग कोणत्या विद्येचा. तसं उद्धाराकरता कोणती विद्या पाहिजे. बाकीच्या विद्येचा काही उपयोग नाही. बरं आहे ते पोटा पाण्याची विद्या आहे नाही का. साधे मास्तर बिस्तर झाले तर 40-50 हजार रुपये काय मिळते. आहे बरेचसे पोरं. आज एक पोरगा आला होता ना अगदी वेड्यासारखा असायचा भागाचा काही फायदा. पण थोडा अभ्यास झाला संस्कृत वगैरे जाऊन करा पुढे त्याला नोकरी लागली. मी त्याला सहज विचारलं म्हटलं चांगली गोष्ट आहे नंतर म्हटलं किती पगार मिळतो. म्हटलं 60,000 पगार मिळते. म्हटलं आम्ही शिकून शिकून बेजार कोणी 5 वर्ष. पण सर्वांमध्ये श्रेष्ठ विद्या कोणती आहे. कारण ती आपल्या उद्धाराची विद्या आहे. कोणती. आणि बाकीच्या विद्या कशा करतात पोटा पाण्याच्या. याकरिता जे पुरुष मेघाप्रमाणे असणाऱ्या ब्रह्मवेत्या सद्गुरूपासून वेदांत श्रवणपूर्वक अर्थविचार करतील त्यासच अमृत रूप मोक्ष प्राप्त होईल. स्वबुद्धीने का आपल्या गुरुच्या बुद्धीने जर ते चिंतन करतील तर उद्धाराला काय होतील. म्हणून स्वबुद्धीनं आपल्या बुद्धी म्हणजे काय काय ती काही बृहस्पतीची बुद्धी आहे का. सर्वच कळते का आहे का नाही. म्हणून तर आपल्याला डॉक्टरकडे जावं लागतं. रोग कोणाकडे आहे आपल्याकडे. ज्ञान कोणाकडे आहे. मग छातीला हात लावला की 500 रुपये द्यावं लागतं. किती हात लावण्याचे पैसे आहे का ज्ञानाचे आहे. ज्ञान असावं लागत असतं. तसं सद्गुरूजवळ काय आहे मग ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानाचं कोणतं अध्यात्मज्ञान. बाकीच्या ज्ञानाचं त्याच्यात काय ते असू नये असं नाही. गौण भाग आहे. कोणता भाग आहे. मुख्य भाग कोण आहे अध्यात्म. मग त्याचाच तर विचार आहे. 8व्या अध्यायामध्ये कोणाचा विचार आहे. किंतत ब्रह्म. असं 5-6 प्रश्नाचा विचार करणारा तो 8वा. किंतत ब्रह्म किम अध्यात्म किम कर्म अधिभूतंच बिंदम अधिदैवम किमुच्यते अधियज्ञ कृतं कर देहे प्रयाणकाले च कथं ज्ञेयसी. आता सुंदर तत्त्वज्ञानाचा 8वा अध्याय आहे. त्याच्यामध्ये सगळ्या तत्त्वज्ञानाचा काय केलेलं आहे. मग ब्रह्म म्हणजे अक्षरम ब्रह्म परमम. सुंदर विषय आहे. चांगला आहे. म्हणून अध्यात्मज्ञान अद्वैत तत्त्वज्ञान ज्याच्या ठिकाणी असेल तो सद्गुरुपदाला काय होतो. अद्वैत ज्ञान असेल तो सद्गुरुपदाला काय नाही प्राप्त नाही. पुढे याकरिता वेदार्थ ज्ञानवानापासूनच वेदांत वाक्याचा विचार करावा. अर्थज्ञान शून्य पुरुषास पाणिनीने पाठकाधम असे शिक्षेत म्हणले आहे. मग कोणाकडे आपण ज्ञानाचा विचार केला पाहिजे. तज्ज्ञ प्रणिपात ते तर सेवा दारभंटा बाबा साधीन करी सोट तन मनोजीवे मग अपेक्षिता आपले सांगत येईल पुसले ज्याने अंतःकरण बोधले पूर्णत्वाला काय होतो. नाही ज्ञाने न सदृशम
तत्स्वयं योगसंसिद्ध कालही नात नाही आहे काय. मग ज्ञाना इतकं आहे का पवित्र. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी. दादा पुढे श्लोक करा. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी बस अर्थ विचारत नाही, काळजी करू नका. येतं समित अग्नी भस्मसात. ज्ञानात शक्ती आहे. मग कशा शक्ती आहे. आमचा गुरुजी कसा असायला पाहिजे. ज्ञान संपन्न. तोच गुरुपदाला काय पडे. शंका. वेदार्थ ज्ञानवान सद्गुरूजवळ वेद वाक्यांचा विचार करावा, त्यापासून अद्वैत साक्षात्कार होऊन संसार निवृत्ती होते. हे बघा, कोणाकडे. गुरुजीकडे. कशाचा विचार करावा. फल काय मिळतं. फल काय मिळते. संसार निवृत्ती म्हणजे दुःख निवृत्ती. पुढे असे तुम्ही म्हणता, पण आता तुम्ही जो ग्रंथ सांगणार तो प्राकृत भाषेत असल्यामुळे तो तर वेद नाही आणि वेद वाक्यांच्या विचारानेच संसार निवृत्त होणार हा तर तुमचा सिद्धांत आहे. तर मग तुमच्या या प्राकृत ग्रंथाचा उपयोग काय. काय तुम्ही सांगता. उद्धार होण्याकरता कोणत्या याचा विचार केला पाहिजे. वेद कोणत्या भाषेत आहे. आहे का नाही. आणि तुम्ही वेद विचार कुठे चाललेला आहे. विचारसागर कोणत्या भाषेत आहे. आणि ज्याचा विचार करण्याकरता सांगता तो सगळं संस्कृत भाषेत आहे. कोणत्या भाषेत. आणि तुमचा विचार कोणत्या भाषेत चालला आहे. मग उद्धार होईल कसा. मग त्याचं उत्तर आहे जे संस्कृत भाषेमध्ये सांगितलेलं आहे तेच कोणत्या भाषेत सांगितलेलं आहे. पाणी आण म्हटलं तरी काय आणणार. वॉटर आण म्हटलं तर खेटर आणणार. एकच शब्द शिकला होता बा पोरगा. इंग्रजी शाळेत गेला. वॉटर म्हणजे पाणी. वॉटर म्हणजे पाणी. मग खुमखुमी घरी आला. आईला म्हणायला लागला. म्हटलं आई आता पाणी आणण्याचं म्हणायला पाहिजे. तो काय म्हणायला लागला. वॉटर आण. त्या आईला काय माहिती. तिला वाटलं खेटरच. भाषेचा जरी प्रकार असला तरी अर्थ किती असतो. पाणी आण म्हटलं तरी काय आणणार. जलमान आहे म्हटलं तर पाणीच आणणार. निर्माण आण म्हटलं तर. मग ज्ञानात बदल नाही, काय नाही. भाषेत बदल आहे. कशात. म्हणजे वेदाने सांगितलं तेच विचारसागरात आहे. म्हणून आमचा ग्रंथ जो आहे तो अद्वैत ज्ञानाला काय आहे उपयुक्त आहे. शंका केली ना. तुमचा ग्रंथ तर मराठी भाषेत आहे आणि तुम्ही म्हणता वेद विचार करा काय करा. मग तुमच्या ग्रंथाने मोक्ष होईल अशी शंका आहे बरं का. हीच शंका याचं उत्तर आहे. अधिक विचार कधी करू. आता किती वाजले. हां 10 मिनटं कमी आहे. बरं उद्या भर काढ. आता काय तर शंकाचं उत्तर. हेच शंकेचं काय आहे. 1-2 शंका आल्या ना नाही का लक्षामध्ये. अद्वैत ज्ञानाचा उपदेश करणारा जो अद्वैत तत्वज्ञान तुम्हाला मला सांगतो आणि तरच मुक्त होतो असे सांगणारे श्रीगुरु. आणि दुसरीकडे रामानुज याने गुरुजीपासून काय केलं केला. अद्वैत निश्चय करून काय झाले. आणि तुमच्या मतामध्ये अद्वैत तत्वज्ञान झाले. मग काय अद्वैत ज्ञान तत्वून मुक्त होतात. अद्वैत नित्याने मुक्त होतात. कसे साधनं 2 झाली ना. काय झाले. तुम्ही सांगता अद्वैत ज्ञानाने काय होतो आणि तर द्वैत ज्ञानाने काय झाले. मग हे खरं का. काय उत्तर दिलं.
अरे आज झालं ना आपल्याला काय होतं हे पहा शंका होती ना त्याची रामानुज मध्व निंबार्कर आलं का लक्षामध्ये काय पाठाला शांतता असायला लागते देत नाही तर मग काय त्याच्यामध्ये दिवा लावला आणि त्याला हवा येत असेल तर दिवा काय होतं मग काय पाहिजे हवा नाही आली पाहिजे तसे एकाग्र होऊन काय केलं पाहिजे हे विचारसागर आहे हा एकाएकी काय होत नाही मोठ्या मोठ्यानं समजत नाही मग प्रसिद्ध कीर्तनकार आहे पण त्यांना वेदांत माहिती नसतं काय माहिती नसतं वेदांत सांगण्याची हौस फार कीर्तनात काय सांगता आलं पाहिजे आणि अभ्यास करण्याचा कंटाळा कशाचा ते आलं का लक्षामध्ये तेव्हा श्रवण करायचं आहे ना श्रवण करण्याकरता लक्ष असं तरी अवधान ऐकले चांगली गोष्ट आहे इतके लोक तुम्ही विचारसागर शिकता आनंदाची गोष्ट आहे मोठ्या मोठ्या विद्वानाला सुद्धा अद्वैत तत्त्वज्ञान माहिती नाही का द्वैत तत्त्वज्ञानच माहिती आहे हे चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आणि हा उपक्रम सुरू केला त्याच्यामुळे बरेचसे पोरं विद्वान झाले काय झाले चांगले झाले कारण पुस्तकं सुद्धा लिहिले मोठे मोठे आणखी पठाडे येऊन बसायचं तुम्हाला कल्पना आहे नामदेव पठाडे पाठामध्ये येऊन बसायचं त्याला बसत जा की तो केवढा कीर्तनकार झाला चांगले अभ्यास होत असतात प्रारंभी विचारसागर समजत नसतो समजायला काय गोष्टीचा ग्रंथ आहे का तत्त्वज्ञानाचा ग्रंथ आहे ते काय रामायण आहे का ते रावणाने सीतेला केव्हा नेला कुठे इथे तर चाललाय कार्याभ्यास कसा कारणाभ्यास कसा याच्यामध्ये काही गोष्टी आहे का हे काय भागवत श्रवण आहे का रामायण श्रवण आहे पण याचा काय होतो मग उपयोग होतो शाळेमध्ये तत्त्वज्ञान शिकवलं जातं ना पण ते सगळं 12वी पास झाल्यानंतर ते तत्त्वज्ञानाचा विषय घ्यावा लागतो फिलॉसॉफी घ्यावी लागेल मामासाहेब त्याशिवाय याच्यामध्ये हे इथला विचारसागर शिकलेले पोरं आहे ना हे उत्तर भागामध्ये गेले भरकन पुढे जातात बघा सगळं मटेरियल तयार झालेलं आहे ते म्हटलं गुरुजी तुम्ही नवीन काय सांगताय आम्ही विचारसागरात शिकलेलोच आहो की चांगला भाग आहे म्हणून हा ग्रंथ आहे संस्थेने तुम्हाला ज्ञान व्हावं म्हणून बघा पोर्शनमध्ये घेतलेलं आहे भगवद्गीता कळण्याकरता अगोदर काय शिकवावं लागतं तुम्हाला संस्कृत शिकवावं लागतं आणि मग पुढे भगवद्गीतेमध्ये काय होतं हे उपकार कोणाचे संस्थेचे आहे मग आलेला संधीचा काय करून घ्यावा मी चांगलं मोठे मोठे द्वैत ज्ञान खरं की द्वैत ज्ञान याचा विषय चाललेला आहे अधिक विचार कधी करू